हॅलो एव्हरीवन, स्टेप अप MPSC या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. मी दिलीप खाटेकर, माजी सहाय्यक आयुक्त महानगरपालिका. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास जोरदार चालू आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज कंडक्ट करतो आहे. तर या टेस्ट सिरीजमधला पॉलिटी GS2 जो पार्ट आहे किंवा जो पेपर आहे तो आपण रविवारी कंडक्ट केला आणि त्याच्यातले काही क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पर्टिक्युलरली कायद्यांचा जो काही मुद्दा आहे तो. ठीक आहे, तर या टॉपिकला सुरुवात करूयात. तुमच्याकडे साधारणपणे राहिलेले दिवस आहेत, त्या राहिलेल्या दिवसामध्ये 100% अभ्यास कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येईल याच्यावर भर असेल आणि या दरम्यानच्या काळात यूट्यूबवर मी रेग्युलरली व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला देत राहील. ठीक आहे, तर ज्या लोकांनी जे रेग्युलरली फॉलोअर आहेत ते 100% त्यांनी व्हिडिओ सुरू होण्याअगोदर सर्वात पहिला मुद्दा चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर निश्चितपणे प्रोत्साहन मिळतं, अजून जास्त व्हिडिओ मिळतील. आणि व्हिडिओच्या शेवटी जर आवडला तरच लाईक करायचं, अदरवाईज नाही. राईट, काही प्रॉब्लेम नाही. लाईक, डिसलाईक, कमेंट ऑल ओपन, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे वाटतं ते. ठीक आहे, तर एक या पेपरमध्ये साधारणपणे 150 क्वेश्चन जो आपला आयोगाचा पॅटर्न आहे दोन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध करून देतो आपण. तर त्यामध्ये आपण जेव्हा प्रश्न विचारतो त्यावेळेस प्रश्न विचारण्याची भूमिका काय आहे आणि तुम्हाला विद्यार्थी म्हणून कुठपर्यंत गोष्टी माहिती असायला पाहिजे याच्यावर साधारणपणे आपला भर असतो. तर आजच्या या क्वेश्चन पेपरमध्ये तर वन बाय वन आपण बघूयात. पहिला मुद्दा आहे क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेलेला आहे पर्यावरण संरक्षण कायदा. आता पर्यावरण संरक्षण कायद्याचा मुद्दा जर बघितला काळजीपूर्वक तर सर्वांना माहिती आहे की हा कायदा 86चा आहे. राईट, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये पहिलाच क्वेश्चन टाकल्यामुळं पहिला याच्यामध्ये काय झालं की लोक अभ्यास करून आले आणि गडबड झाली. काय झालं, पहिला पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा याच्यामध्ये उद्देश आहे. तर बड ऑब्वियस आहे की संरक्षण कायद्यामध्ये हे असायलाच पाहिजे. आणि मग पर्यावरणामध्ये सुधारणा करण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. एक्झाम हॉलमध्ये बरेच लोक याच्यावर गडबडले. सुधारणा करण्याचा मुद्दा आहे का याच्यावर विचार झाला. राईट, आणि मग काही लोकांनी नाकारलं. जर मी जेव्हा बघितलं क्लासरूममध्ये साधारणपणे 350 आसपास किंवा 300 आसपास मुलं आहेत ज्यांनी ही टेस्ट दिलेली आहे. मग मुद्दा लक्षात येतो की त्याच्यापैकी 30% लोकांनी या विधानाला नाकारलेलं आहे. मग 30% खरंच एवढं विधान नाकारण्याची गरज आहे का? तर मग इथे येतो ॲप्रोचचा मुद्दा. ॲप्रोच म्हणजे काय, जिथे कंटेंट कमी पडतो तिथे आपला ॲप्रोच होतो. परंतु जे लोकांचे मार्क्स येतात ते 100% सांगतात की सर याचा फायदा 100% झालेला आहे. ठीक आहे, दुसरा मुद्दा, पर्यावरणामध्ये सुधारणा करण्याचा अपेक्षित आहे का? तर अपेक्षित आहे. का? कारण की संरक्षण केल्यामुळे सुधारणा होणार आहे का रे पर्यावरणामध्ये? तर बट ऑब्वियस आहे, संरक्षण केल्यामुळे सुधारणा होणं अपेक्षित आहे. म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्ट पाठ करायची गरज आहे का? नाही. आणि दुसरा मुद्दा, सर हे तर ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे इथं कायद्याची ऑब्जेक्टिव्ह आहे, हे काय चुकायचं आम्ही तर पाठ केलेलं आहे किंवा हे पुस्तकात पण दिलेलं आहे. परंतु हे लक्षात घ्या की जेव्हा आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो तेव्हा एक्झाम हॉलमध्ये प्रेशरमध्ये असतो आणि हा प्रेशर बऱ्याच वेळा आपल्याला नॉनसेन्स विचार करायला भाग पडतो. आलं लक्षात? तर हा विधान ज्यांनी चुकीचं केलं त्यांनी काय केलं आहे, नॉनसेन्स विचार केलेला आहे. राईट, असं होतं. ज्यांनी मेन्स दिली त्यांना अंदाज आहे. आणि इथे पुन्हा एकदा 100% कंटेंटचा भाग आहे, हा अप्रोचचा भाग आहे. आणि इथे 19 नोव्हेंबर हा काय आहे, कायद्याच्या अंमलबजावणी डेट. सर्वांना अभ्यासाचा कंटेंटचा भाग आहे, चौकटीचा भाग आहे. त्यामुळे काय लिहिलं आहे, दोन्ही विधाने बरोबर आहेत. राईट, क्वेश्चन काळजीपूर्वक रीड करणं अपेक्षित होतं आणि पुन्हा एकदा हमखास मार्क्स मिळवणं अपेक्षित होतं. त्यानंतर दुसरा मुद्दा, कलम 2 शिक्षणाचा अधिकार कायदा कंपॅरेटिव्हली सोपा आहे. कलम 17 RTचा सर्वांना पाठ आहे. राईट, तर 17मध्ये काय म्हटलं आहे, इथे जर शारीरिक आणि मानसिक किंवा शारीरिक आणि टीचरनी काय करायचं नाही आहे, त्याला मुलाला शिक्षा द्यायची नाही आहे किंवा त्याला फिजिकली मारहाण करायची नाही, या अँगलने तो मुद्दा आहे. मग टीचरला शिक्षा म्हणून आर्थिक दंड आहे का? नाही. तर आर्थिक दंडाची रक्कम नाही. काय म्हटलं आहे, शिस्तभंगाची कारवाई आहे. राईट ना, तर हा शिस्तभंगाची कारवाई आपल्याला लक्षात येणं अपेक्षित आहे. राईट, म्हणजे जो मुद्दा पाठांतराचा भाग आहे तो डायरेक्ट हा क्वेश्चन चौकटीचा. राईट, या अँगलने आपण जाऊयात. ठीक आहे, मी सिलेक्टेड क्वेश्चन घेतो. यामध्ये पर्टिक्युलरली हा एक क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट बनवला होता मी. तर IT ॲक्टचा पुढचा क्वेश्चन आहे. IT ॲक्टमध्ये 2000चा IT ॲक्टमध्ये पुढील गुन्हे विचारात घ्या. काय काय दिलेलं आहे, तर यामध्ये पर्टिक्युलरली डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी चुकीची माहिती हा गुन्हा आहे. रेकॉर्डचा ॲक्सेस कोणत्याही व्यक्तीने विश्वासार्हतेचा आणि गुप्ततेचा भंग करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा असणार आहे. आणि मध्यस्थ असलेल्या कोणत्याही व्यक्तीने कायदेशीर कराराचा भंग करून माहिती उघड केली तर हे सगळे गुन्हे आहेत. क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे
की 2 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपयापर्यंत दंड. मी एक्झाम हॉलमध्ये लोकांना काल डिस्कशन करताना सांगितलं की राजांनो, हा क्वेश्चन तुम्ही चुकायला पाहिजे, राईट ना, चुकणं अपेक्षित आहे. म्हणजे हा त्रास देण्याचा मुद्दा आहे. का त्रास देण्याचा मुद्दा आहे? तर साधारणपणे आपण कलम 65, 66 आणि 67 याच्या शिक्षा 100% पाठ केलेल्या आहेत IT ॲक्टमधल्या, राईट ना. ह्या शिक्षा 100% पाठ आहे. परंतु होतं आहे काय, या दरम्यानच्या काळामध्ये आयोगाने 2020चा पॅटर्न, 2021चा पॅटर्न आणि 2022चा पॅटर्न जर काळजीपूर्वक विचारात घेतला तर प्रायोरिटी आपल्याला 71 ते 78वर एक क्वेश्चन विचारलेला आहे. 71 ते 78 कलमांच्या शिक्षा विद्यार्थी म्हणून तुम्ही आत्तापर्यंत कमी पाठ केलेल्या आहेत प्रायोरिटी सेट करताना, राईट. आजही माझी प्रायोरिटी हेच आहे, 65, 66 आणि 67. परंतु याच्या पलीकडे जर क्वेश्चन जातोय तर आपल्याला हे तर पहिली प्रायोरिटी करायचंच आहे. दिस विल बी आवर फर्स्ट प्रायोरिटी असणारच आहे. परंतु हे सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचा मार्क मिळवण्यासाठी आपला चौकटीचा भाग आता बनवायचा आहे. आणि हे लेक्चरमध्ये पण मी वारंवार सांगितलं आहे की याच्यावर थोडासा भर द्यावा लागणार आहे. कळालं का? म्हणजे 100% पुन्हा एकदा कॅटेगरीचा भाग, कंटेंटचा भाग, येस याला बनवूयात. आता अपेक्षित नव्हतंच बरोबर येणं, परंतु आता बरोबर आहे. तिन्ही विधानं या केसमध्ये हा जर विधान दिला तर 71चा कलम आहे, हा 72चा कलम आहे आणि हा 72A मुद्दा आहे, 72A मुद्दा आहे. कळालं का? आणि ह्या 72A मुद्द्यावर आपल्याला शिक्षा वाढीव आहे हे लक्षात यायला पाहिजे आणि म्हणून हा क्वेश्चन जास्त लोकांचा चुकायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे बहुतेक लोकांनी याला सुद्धा बरोबर करायला पाहिजे. परंतु क विधान चुकीचं आहे. या केसमध्ये अ आणि ब शिक्षा 2 वर्ष कारावासाची नमूद केलेली आहे. IT ॲक्ट काळजीपूर्वक लक्षात घेतो आपण. IT ॲक्टमध्ये जास्त पाठ करताना प्रायोरिटी आपली लक्षात घ्यायची आहे की आपण कुठपर्यंत कलम पाठ करणार आहोत. सगळे कलम पाठ होणार नाही आहे. IT ॲक्ट समजायला किचकट आहे आणि त्यामुळे आपण तिथे थोडीशी प्रायोरिटी सेट करून कलम 3, 3A आणि त्याच्यानंतर 43, 44, 45 आणि त्यानंतर डायरेक्ट 65 या अनुषंगाने किंवा सायबर ॲपिलिटी ट्रिब्युनलचा मुद्दा एवढं आणि त्याच्यानंतर मग 65, 66, 67 आणि मग आता 71 ते 78 असं प्रायोरिटीवर पाठ करतो आहे. कळालं? त्यानंतर आता हा थोडासा सोपा कॅटेगरीतला आहे, परंतु लोक पाठांतराच्या अँगलने जातात म्हणून कदाचित अवघड वाटत असेल. काळजीपूर्वक बघा, 89चा कायदा आहे. तर 89च्या कायद्यामध्ये पर्टिक्युलरली 2B यामध्ये एकमेव विशेष न्यायालय आहे. एकमेव विशेष न्यायालय म्हणजे काय? 14 मध्ये नमूद केलेलं कलम 14 आमच्या कंटेंटचा भाग आहे. कारण की ऑलरेडी याच्यावर कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन या घटकावर विचारले गेलेले की या अंतर्गत एकमेव विशेष न्यायालय स्थापन करण्याचा मुद्दा कोणत्या कलमात आहे. ठीक आहे ना. मग IT आपला ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये हा मुद्दा 100% चौकटीचा भाग आहे. मग आता मुद्दा येतो केंद्र आणि राज्य सरकारचा. केंद्र आणि राज्य सरकारे खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी असे न्यायालय स्थापन करू शकतात का, राईट. मग आता मुद्दा येतो की लॉजिकचा, की कंटेंटचा, की चौकटीचा, की पाठांतराचा. समजून घ्या. आपण भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा बघतो. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यामध्ये अपेक्षित काय आहे की भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे की विशेष न्यायालय तिथे सुद्धा स्थापन केलं जाऊ शकतं. विशेष न्यायाधीश स्थापन करण्याचा मुद्दा आहे. मग विशेष न्यायाधीश जो आहे तो केंद्र आणि राज्य दोघेही स्थापन करतात. तुम्ही म्हणणार केंद्र आणि राज्य तिथे स्थापन करू शकतात, इथे का नाही? कारण की भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यामध्ये केंद्राचे कर्मचारी आणि राज्याचे कर्मचारी असे 2 लोक आहेत. त्यामुळे विशेष न्यायाधीशाला नेमणूक करण्याचा मुद्दा केंद्राचा पण येतो, राज्याचा पण येतो. याचा अर्थ काय झाला? तो मुद्दा लक्षात आला लॉजिकली. आता ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये आला तुम्ही. ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये काय आहे? लॉ अँड ऑर्डरचा मुद्दा आहे रे. लॉ अँड ऑर्डर हा कोणाचा भाग आहे? लॉ अँड ऑर्डर आपल्या राज्याचा भाग आहे. आणि राज्याचा भाग असल्यामुळे ॲट्रॉसिटी अंतर्गत जे गुन्हे दाखल होणार आहे तिथे विशेष न्यायाधीश किंवा विशेष न्यायालय स्थापन करण्याचा मुद्दा कोणाचा असायला पाहिजे? राज्याचा असायला पाहिजे. कळालं का? इथे केंद्र येणार नाही. तुम्ही म्हणणार क्वेश्चन विचारला का? होय, क्वेश्चन विचारलेला आहे. आणि काय होतं, आपण फक्त पाठ करतो आणि त्याच्यामुळे गडबड होण्याचे चान्सेस जास्त. तर आपण लक्षात घेणार इथे पाठांतराचा मुद्दा नाही आहे. लॉ अँड ऑर्डर राज्याचा आहे, तर राज्याचा मुद्दा असायला पाहिजे. दुसरा मुद्दा, लॉ अँड ऑर्डरच्या पलीकडे जेव्हा भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा पाठ करतो तेव्हा मात्र केंद्र आणि राज्य दोघेही विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करू शकतात. राईट. कळालं का? गडबड करायची नाही. संकल्पना मूलभूत क्लिअर असतील तर बरेच क्वेश्चन असेही सॉल्व्ह होतात. ठीक आहे. त्यामुळे अ बरोबर आहे आणि ब या केसमध्ये चुकीचं आहे. आता हा एक क्वेश्चन थोडासा फसवा टाकला होता. क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे? माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक यांचं काय आहे? कायदा सर्वांना माहिती आहे. काय कायदा? हा कायदा करतोय देखभाल आणि कल्याण अधिनियम. देखभाल आणि कल्याण अधिनियम आहे. मग याच्यामध्ये म्हटलं की कोणत्या कलमामध्ये व्यक्तींच्या देखभालाची तरतूद केलेली आहे,
राईट ना. कायद्याचा उद्देश काय रे? देखभाल करायची. मग सांगा कायद्याची तरतूद कुठे असायला पाहिजे? लवकरात लवकर असायला पाहिजे की उशीर असायला पाहिजे? बोर्ड ऑब्वियस आहे. जो उद्दिष्ट आहे, जो मुद्दा आहे तो असायला पाहिजे सुरुवातीच्या कलमांमध्ये. सुरुवातीचं कलम म्हणजे प्रकरण किती? प्रकरण 2. मग एक्झाम हॉलमध्ये लोक म्हटले की सर कसं लक्षात ठेवणार? तर काळजीपूर्वक लक्षात घ्या. आपल्याकडे RT आहे का रे? राईट टू इन्फॉर्मेशन कायदा आहे का रे? राईट टू इन्फॉर्मेशन किती कलमामध्ये? कलम 3 मध्ये. RT आहे कलम किती? 3. RT आहे का रे? RT शिक्षणाचा अधिकार कायदा कलम कितीमध्ये? पुन्हा एकदा शिक्षणाचा अधिकार किती दिला आहे? 3 मध्ये. किंवा पर्यावरण संरक्षण कायद्यामध्ये कलम 3 काय आहे? केंद्र सरकारचे नियम. कारण की संरक्षण करणारी यंत्रणा कोण आहे? केंद्र सरकार आहे. याचा अर्थ काय कळाला? याचा अर्थ कळाला की कायद्यांची रचना ही त्याच्या उद्दिष्टानुसार असते. ऑब्जेक्टिव्ह काय कायद्याचं? तर देखभाल. मग देखभाल सुरुवातीला यायला पाहिजे. राईट. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यामध्ये काय आहे? भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालायचा आहे. भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालायचा असेल तर यंत्रणा तुमची सक्षम असायला पाहिजे ना. म्हणून कलम 3 मध्ये विशेष न्यायाधीश आलेला आहे. सहाय्यक सत्र न्यायाधीश, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सत्र न्यायाधीश. आठवते का? हे जे मुद्दे आहेत हे कदाचित तुम्हाला चूक खूप जास्त अवघड वाटत असेल, परंतु कायद्यांमध्ये सुद्धा संकल्पना आहे. ह्या लक्षात आल्या तर बऱ्याच वेळा आपला क्वेश्चन सोपा होऊन जातो. त्यामुळे हा मुद्दा पाठ नसताना सुद्धा बरोबर आला आहे का? होय. काही लोक म्हणतील सर हा काय पाठच आमचा काही प्रॉब्लेम नाही. अरे राजांनो, पण प्रत्येक गोष्ट पाठ असली तरी पण आपल्याला एक्झाम हॉलमध्ये रिकॉल लिहिण्याची काही गॅरंटी नाही आहे. मग आपल्याला पाठ आहे त्याच्याबरोबर जर संकल्पना जर क्लिअर असतील तर मग 100% वर्कआउट होणं अपेक्षित आहे. कळालं? राईट. म्हणजे पुन्हा एकदा चौकटीचा भाग, पुन्हा एकदा सोपा क्वेश्चन बरोबर येण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या अँगलने प्रयत्न करत आहात. ठीक आहे. चला पुढे. कलम 8 मध्ये पर्टिक्युलरली कलम 8 जो मुद्दा आहे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचा. या कायद्यामध्ये 55 नागरी हक्क संरक्षण कायदा आहे. 55चा कायदा आपल्याला पुन्हा एकदा महत्त्वाचा. यामध्ये पुन्हा 1 जून 1955 1 जून पाठ असेल तर व्हेरी गुड, नाही तर प्रश्नचिन्ह करणार आहे का आपण? अजिबात नाही. मग 2B मध्ये नागरी हक्क आपण काय पाठ केलं आहे? नागरी हक्कामध्ये आपण 2A पाठ केलं आहे, 2AA पाठ केलं आहे, 2B पाठ केलं आहे आणि 2E पाठ केलं आहे. राईट ना. 2A मध्ये काय आहे? सिव्हिल राईट्स. हे काय आहे? हॉटेलचा मुद्दा 2 वेळा क्वेश्चन विचारला गेला हॉटेलवर. B ऑलरेडी क्वेश्चन विचारला गेला आहे प्लेसवर. आणि त्याच्यामुळे E शॉप ऑलरेडी 2दा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. याचा अर्थ काय? प्रायोरिटी. जेव्हा आपण हे मुद्दे पाठ करतो, जेव्हा आपण या व्याख्या पाठ करतो, तेव्हा आपण PYQ मधला गोष्टी मिस करणार नाही. त्यामुळे 2B येणार आहे का? अजिबात नाही. राईट. त्यानंतर आता मी 7A मध्ये काय टाकलं? इथे बरेच लोक वाहत गेले. त्यांना वाटलं की हा तर बरोबर आहे, ब चुकीचा आहे आणि क मध्ये शिक्षा वाढीव आहे. एवढ्याच लोकांनी पाठ केलं होतं. पण वाढीव शिक्षा बघितलं ना तर 6 महिने ते 1 वर्षाचा कारावास आहे. 6 महिने ते 1 वर्ष कारावास. लक्षात घ्या काळजीपूर्वक. या केसमध्ये तुम्ही जर लक्षात घेतलं तर कलम 7 पर्यंत मी तर वहीमध्ये लोकांना लिहायला लावतो की सुरुवातीला शिक्षा लिहा. काय शिक्षा? सुरुवातीची शिक्षा या केसमध्ये 1 महिना ते 6 महिने, 100 ते 500 रुपये. राईट ना. ह्या शिक्षा मी लिहायला लावतो. मग या शिक्षा लिहिली की खाली कलम लिहायचे. कलम 3 मध्ये काय आहे? धार्मिक निसमर्थता असमर्थता आल्याबद्दल. 4 मध्ये काय आहे? सामाजिक. 5 मध्ये काय? हॉस्टेल, रुग्णालय तुम्हाला प्रवेश दिला जात नाही आहे. राईट. त्याच्यानंतर काय? 6 मध्ये काय? तुम्ही त्याच्याबरोबर व्यवसाय करण्याचा नाकारताय. कळतं का रे? आणि 7 मध्ये काय? कलम 17 नुसार, राज्यघटनेचा कलम 17 नुसार मिळणारे अधिकार तुम्ही मुद्दाम नाकारताय किंवा टिंगलटवाळे करताय. हा मुद्दा 7 मध्ये येतो. इथपर्यंत सगळ्या शिक्षा समान आहे. जशी शिक्षा बदलली 7A मध्ये पाठ असायला पाहिजे. मग तिथे वाटतं की 1 ते 6 महिने की नाही, आता 6 महिने ते 1 वर्ष असेल. नाही, हेच तर लक्षात घ्यायचं आपल्याला. कळालं का? हे काय आहे? 6 महिने ते 3 महिने ते 6 महिने कारावासाचा मुद्दा आहे. म्हणून ख चुकीचा आहे. कळत आहे? राईट. व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही याची काळजी घेतो आणि त्यामुळे हा लास्ट क्वेश्चन घेतो. IT ॲक्टमधलं 2000चं कलम. डेटा म्हणजे काय? डेटा म्हणजे काय? तर हा क्वेश्चन विचारल्यानंतर मी एक्झाममध्ये विचारलं लोकांना की तुम्ही पाठ केलं आहे का रे? मग लोक बोलले पाठ नाही केलेलं. मग म्हटले PYQ बघितलं का रे? मग PYQ मध्ये काय आलं होतं? कम्प्युटर नेटवर्क आला होता ना क्वेश्चन. कम्प्युटर नेटवर्कमध्ये काय दिलं होतं? सर पहिले अ आणि ब बरोबर वाटायला पाहिजे होता, परंतु C जो होता तो पर्टिक्युलरली होता की मायक्रोवेव्हचा उपयोग होतो का कम्प्युटर नेटवर्कमध्ये. आणि D ऑप्शन होता फर्स्ट सर्व, ज्याला मी काय म्हणतो नॉनसेन्स. पण एक्झाम हॉलमध्ये आपल्या लक्षात येत नाही. आणि या क्वेश्चनमध्ये आयोगाने ऑल ऑफ दिस दिलेलं नव्हतं. याचा अर्थ तुमचा बळी घेतलेला नव्हता. आणि त्या धर्तीवर जेव्हा मला क्वेश्चन तयार करायचा आहे त्यावेळी माझी प्रायोरिटी कशी असायला पाहिजे.
कळतंय? माझी प्रायोरिटी काय आहे की अ ब क ड याला विचार करायचा. जर मी पाठ केलेलं नाही, मी याला विचारलं की बाबांनो 1% चालेल का? म्हणजे काय, माहितीचा मुद्दा डेटामध्ये असू शकतो का? होय. तथ्य फॅक्टचा असायलाच पाहिजे. दुसरा, संकल्पना 100% आहे. सूचना 100% असायला पाहिजे. संकल्पना काही लोक म्हणतील सर संकल्पना म्हणजे कन्सेप्ट या डेटामध्ये कशी येतील? ती कन्सेप्ट म्हणजे काय, माहितीचे की नाही रे, डेटाच आहे ना तो. गडबडायचं नाही, कारण की तुम्ही डिटेलमध्ये पाठ केलं आहे का? नाही. आणि लक्षात घ्या, IT ॲक्ट आहे. IT ॲक्टच्या व्याख्या या कशा असायला पाहिजे रे? कशा असायला पाहिजे? ब्रॉड असायला पाहिजे. कळालं का? त्या नॅरो असणं अपेक्षित नाही. त्याच्यामुळे ॲक्सेप्टन्स जास्त ठेवायचा, अजिबात नाकारायचं नाही. कळतंय? ठीक आहे, चालेल. या व्हिडिओमध्ये इतकंच, थांबूयात. मग तुम्ही जे लोक प्रिपरेशन करत आहात त्यांनी कृपया काळजी घ्या. मुख्य परीक्षेमध्ये कायद्याचा अभ्यास आपल्याला हमखास मार्क्स देऊन जातो आणि त्यामुळे आपली प्रायोरिटी या प्रिपरेशनच्या दरम्यान बेस्ट प्रिपरेशन करून कायद्यांवर आउट ऑफ मार्क्स जर घेतले तर आपल्याला 110 115पर्यंत मार्क्स मिळण्याची चान्सेस वाढतात. राईट. तर आपली प्रायोरिटी पुन्हा एकदा आपण जे करत आहात ते बेस्ट करा आणि याला अगदी ज्या अर्थी आपल्याला संधी मिळालेली आहे त्याला बेस्ट घेऊन जा. चालेल. राईट. या व्हिडिओमध्ये इतकंच, थांबूयात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि लाईकचं बटन दाबायचं रे. थँक्यू व्हेरी मच.